यशाच्या शिखरावर पोचलात तुम्ही, चालू आहे आमची ही तयारी. लवकरच घेऊ आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच एक उंच भरारी. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आलेले आहे आणि ते म्हणजे MPSC 2019 म्हणजेच राज्यसेवा 2019चा जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये आपल्या राज्यातून प्रथम आलेले प्रसाद चौगुले सर यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा ही एक्झाम टॉप करण्यासाठी कोणत्या 8 गोष्टी फॉलो केल्या होत्या. त्या 8 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 8 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि या टिप्स मी माझ्या मनाने नाही तर प्रसाद चौगुले सरांनी आत्तापर्यंत ज्या न्यूज चॅनल्सला त्यांचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत तर त्या सगळ्या इंटरव्ह्यूचं ॲनालिसिस केल्यानंतर काढलेले हे पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नक्की मदतशीर ठरतील. तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय पाहायचं आहे, प्रसाद चौगुले सरांची स्ट्रॅटेजी काय होती आणि त्या स्ट्रॅटेजीचा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कशा पद्धतीने फायदा करून घेऊ शकता. जर अधिकारी बनणं हेही तुमचं स्वप्न असेल तर या टिप्स तुमच्यासाठी आहेत. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण एक्झॅक्टली त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला होता किंवा असे कोणते महत्त्वाचे 8 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत की जे फॉलो केले तर तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये 100% यशस्वी होऊ शकता. तर ते 8 मुद्दे आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा त्यांनी हा सांगितला होता की तुम्ही तुमचे बेसिक्स कव्हर करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड आणि NCERT, कारण त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा याचाच अभ्यास केला होता. ते असंही म्हणाले की ज्यावेळेला त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे इकडे तिकडे वेळ वाया न घालवता त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा बेसिक्स कव्हर करून घेतलं. आता लक्षात घ्या की कोणताही टॉपर किंवा कोणताही म्हणजे स्टुडंट जो क्वालिफाय होतो, जो अधिकारी बनतो, तर ज्यावेळेला त्याचं एखादं भाषण येतं तर त्याच्या भाषणामधून किंवा त्याच्या इंटरव्ह्यूमधून आपल्याला नक्की काय पाहायचं असतं. आपण पाहत बसतो की त्यांचा प्रवास कसा झाला, मग त्यांनी किती अडचणींना फेस केलं, मग त्यांनी किती मोठा स्ट्रगल केला आणि याच गोष्टी आपण जास्त लक्षात ठेवतो किंवा त्याच गोष्टींवरती आपण फोकस करतो. पण त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना हे विचारलेलं असते की नवीन पिढीने किंवा आता जे स्टुडंट तयारी करत आहेत त्यांनी काय केलं पाहिजे आणि ते पॉईंट आपल्या हातून निसटतात. तर ते निसटू नये म्हणूनच आज मी हे 8 पॉईंट तुमच्यासाठी आणलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी हेच सांगितलं होतं की तुमची बेसिकची तयारी व्यवस्थित असली पाहिजे. तुमचा पाया जो आहे तो मजबूत असला पाहिजे आणि पाया मजबूत करणं म्हणजेच काय, तर स्टेट बोर्ड आणि NCERTची तयारी जी आहे ती तुम्हाला एकदम व्यवस्थित करायची आहे. जर तुम्ही राज्यसेवा करत असला तर स्टेट बोर्ड आणि NCERT कंबाईनसाठी तुम्ही फक्त स्टेट बोर्ड जरी केले तरी सुद्धा चालू शकतं. पण राज्यसेवा करत असाल तर NCERTचा खूप मोठा फायदा तुम्हाला त्याच्यामध्ये होत असतो. सो ही होती त्यांनी दिलेली टिप 1. त्याच्यानंतर दुसरी टिप त्यांनी दिली जी की मला खूप आवडली आणि मी नेहमी तुम्हाला हेच सांगत असते. प्रत्येक विषयासाठी एकच स्टँडर्ड बुक रेफर करा. म्हणजे सरांनी असं सांगितलं की पुण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर उठता बसता म्हणजे जिथे तुम्ही पाहाल तिथे तुम्हाला MPSCचे स्टुडंट दिसतील आणि अगदी 12-12 तास 14-14 तास अभ्यास करणारे विद्यार्थी तिथं आहेत. पण मग ते सगळेच का क्वालिफाय होत नाहीत? कारण त्यांना कुणीही सांगितलं की कुठलं पुस्तक, हे पुस्तक तुला वाचायचं आहे तर ते पुस्तक वाचतात किंवा बऱ्याचदा असं सुद्धा होतं की एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं कोणतं बुक वाचायचं हे आपल्याला माहीत नसतं. तुम्ही दुकानामध्ये जाता आणि दुकानदाराला म्हणता की मला या विषयाचं पुस्तक पाहिजे MPSCसाठी. बरं ते विचारतात तुम्हाला कोणत्या प्रकाशनचं देऊ? तुम्ही काय म्हणता, जे चांगल्या प्रकाशनचं आहे ते द्या किंवा कुठलं उपयुक्त आहे ते द्या. जो व्यक्ती पुस्तकं विकण्यासाठी बसलेला आहे त्या व्यक्तीला MPSCचा एक्सपिरियन्स आहे का हे सुद्धा आपण विचारात घेत नाही किंवा MPSCचं काही बॅकग्राऊंड आहे का हे न विचारता आपण त्या व्यक्तीच्या सल्ल्याने ते पुस्तक विकत घेतो. सो ही आपली एक चूक ठरू शकते. तर सरांनी हेच सांगितलं की एका विषयासाठी तुम्ही 10-10 पुस्तकं वाचत बसण्यापेक्षा एकच स्टँडर्ड बुक निवडा आणि तेच बुक तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा. म्हणजे त्या बुकमधून तुमचा ऑलमोस्ट सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर होत असेल. काही पॉईंट सुटत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही दुसरं बुक घेऊ शकता. ही होती टिप 2. आता टिप नंबर 3 जी आहे ती आता जी आपण 2 नंबरची टिप पाहिली तर त्याच्याशीच रिलेटेड आहे. कमीत कमी पुस्तके जास्तीत जास्त वेळा वाचा. म्हणजे तुम्ही 10 पुस्तकं जर एकदा वाचून काढत असाल तर त्याऐवजी तुम्ही एकच पुस्तक घ्या आणि ते 10 वेळा वाचून काढा. याचा फायदा असा होतो की पहिली गोष्ट म्हणजे तुमचं कन्फ्युजन होत नाही. कन्फ्युजन कसं होत नाही, तर ज्यावेळेला तुम्ही एका सब्जेक्टचे 2-3 असे रेफरन्स बुक घेता तर तुम्हाला तिथे डाटा डिफर आढळतो. म्हणजे जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आढळतो. म्हणजे एका बुकमध्ये समजा एखाद्या नदीची लांबी म्हणजे X किलोमीटर दिली असेल तर दुसऱ्या बुकमध्ये ती थोडीशी वेगळी असते आणि मग आपला बराचसा वेळ की या बुकमधली माहिती खरी की त्या बुकमधली माहिती खरी हे ठरवण्यातच जातो. सो जर तुम्ही एकच बुक फॉलो केलं तर तुमचा गोंधळ उडत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते बुक तुम्ही पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे
ती तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहते. त्याची रिव्हिजन खूप छान पद्धतीने होते. त्यामुळे कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा असं त्यांनी सांगितलंय, जेवढे तुम्ही जास्त रिवाईज कराल ती बुक, तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल, असं एक त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुढची टिप त्यांनी दिलेली आहे, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव. आणि हे प्रत्येक MPSC टॉपर सांगतच असतात. तुम्ही पाठीमागचे जरी टॉपर्स पाहिले किंवा आत्ताचे जरी पाहिले, टॉपर्स नाही, इव्हन जे अधिकारी झालेत, ती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. समजा तुम्हाला स्विमिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये जर पार्टिसिपेट करायचं तर तुमची प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही रनिंगच्या रेसमध्ये पार्टिसिपेट करताय तर तुमची प्रॅक्टिस पाहिजे. तसंच ही स्पर्धा म्हणजे सुद्धा एक स्पर्धाच आहे. आपण स्पर्धा परीक्षा ज्याला म्हणतो, तर हिला स्पर्धा परीक्षा का म्हटलं जातं? कारण इथे तुम्हाला कॉम्पिटिशन भरपूर आहे. सो जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त, तेवढे तुम्ही जिंकण्याचे चान्सेस जास्त. आणि मग म्हणून आपल्याला इथे प्रॅक्टिस कशाची करायची आहे, तर ज्या पद्धतीने आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो त्या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होतो, की एक्झाममध्ये तुमचा जास्त वेळ वाया जात नाही आणि कुठल्या प्रश्नामध्ये कुठे म्हणजे आयोगाचा जो ट्रॅप असतो तो आपल्याला समजला पाहिजे, की आयोग आपल्याला कुठे फसवू शकतो, हे तुम्हाला प्रश्नांच्या सरावामधून समजून येतं. आणि त्याचबरोबर सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम असतो, की वेळ पुरत नाही. सगळेजण हेच कारण देतात, की मॅडम वेळच पुरत नाही. तर जे वेळ न पुरण्याचं कारण असतं ते आपली प्रॅक्टिस व्यवस्थित नसते, आपण सराव जास्त केलेला नसतो, म्हणून आपल्याला वेळ पुरत नाही. तुम्ही जर मॅक्झिमम प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला वेळ सुद्धा तेवढाच व्यवस्थितपणे मॅनेज करता येतो. पुढची टीप आहे स्टँडर्ड वेबसाईटचा वापर. आता ही खूप महत्त्वाची एक टीप आहे, कारण राज्यसेवेची जर तुम्ही तयारी करत असाल तर ज्यावेळेला तुम्ही मेन्सचा अभ्यास करता तर त्याच्यामध्ये तिसरा पेपर जर असेल, आपण पाहिला HR आणि HRD, त्याच्यामध्ये तर ऑलमोस्ट तुम्हाला म्हणजे मला तर असं वाटतं की 50% स्टडी जो आहे तो तुम्हाला वेबसाईटवरूनच करावा लागतो. पण ज्यावेळेला आपण एखादी वेबसाईट पाहतो तर त्यावेळेला त्या वेबसाईटवरून घेताना माहिती म्हणजे तुम्ही जस्ट नेटवरती एखादा टॉपिक आहे तो सर्च केला आणि कुठलीही फर्स्ट लिंक आली म्हणून ती ओपन करून त्याच्यावरची माहिती घेतली, असं करायचं नाही. कारण बऱ्याचदा काही लोकांनी काही जणांची फेसबुक पोस्ट असू शकते, काही जणांनी काही ते ब्लॉग वगैरे लिहितात तर ते टाकलेलं असू शकतं. मग आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का? तर नाही. म्हणजे आता तुम्हाला महिलांविषयी काही प्रश्न आहे तर जे महिलांचं मंत्रालय असेल त्याची जी वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली माहिती जी असते ती नेहमी जास्त विश्वसनीय असते. सो स्टँडर्ड वेबसाईटचाच वापर तुम्हाला करायचा आहे. पुढची टीप आहे, किती तास अभ्यास केला यापेक्षा अभ्यासाची क्वालिटी महत्त्वाची. त्यांनी सरळ स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की 3 ते 4 तास अभ्यास करून सुद्धा MPSC क्वालिफाय करता येते. जरी ते 10-12 तास अभ्यास करत असले तरी सुद्धा त्यांनी स्वतः हे सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त 3-4 तास अभ्यास करून MPSC जी आहे ती तुम्ही क्वालिफाय करू शकता. क्वालिफाय नव्हे, तुम्ही टॉप सुद्धा करू शकता. आणि कसं, तर त्यांनी एवढंच सांगितलं की तुम्ही किती तास बसता याच्यापेक्षा जेवढा वेळ बसला त्याच्यात तुम्ही किती क्वालिटी स्टडी करता हे जास्त महत्त्वाचं. तेच की त्यांनी सांगितलं म्हणजे पुण्यामध्ये विद्यार्थी सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ते लायब्ररीमध्येच असतात. म्हणजे त्यांचा होल डे म्हणजे ते अभ्यास सोडून दुसरं काहीच करत नाहीत. मग असं आहे का की महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी क्वालिफाय होतात तेवढे फक्त पुण्यामधलेच होतात आणि लायब्ररीमधलेच होतात? नाही. कितीतरी स्टुडंट असे आहेत जे जॉब करून ते क्वालिफाय होतात. कितीतरी गृहिणी अशा आहेत ज्या घर सांभाळून अभ्यास करून त्या क्वालिफाय होतात. कितीतरी मुलं अशी आहेत जी घरची जबाबदारी बघून शेतातली कामं पाहून ते क्वालिफाय होतात, अधिकारी होतात. सो त्यांना 12-12 तास, 13-13 तास दिवसातले देणं पॉसिबल होतं का? नाही. तरी सुद्धा 4 तासाचा अभ्यास करून ते क्वालिफाय होतात. म्हणजे इकडे तुम्ही जे 10-12 तासामध्ये करता तेच ते विद्यार्थी 4 तासामध्ये करतात. सो त्याच्यासाठीच्या स्मार्ट टिप्स तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती मिळतील, की तुम्हाला जर इकडे 10 तासाचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला 4 तासात कंप्लीट करायचा आहे, तर तो कसा करायचा. ओके. तर तेच त्यांनी सांगितले, की तुमचा स्टडी म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची आहे. पुढची त्यांनी टिप सांगितली 7 नंबरची, म्हणजे आयोगाचा अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिका. जोपर्यंत तुम्ही हे पाहत नाही तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला दिशा मिळत नाही आणि हे मी वारंवार सांगितलेलं आहे. सो याच्याबद्दल मी जास्त काही एक्सप्लेन करणार नाही. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, की जोपर्यंत तुम्ही सिलेबस पाहत नाही, जोपर्यंत तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका पाहत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही अभ्यास केला, तुमच्या अभ्यासाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही आणि तुमचे पास होण्याचे चान्सेस वाढणार नाहीत. त्यामुळे सगळ्यात पहिल्या गोष्टी, एक आयोगाचा अभ्यासक्रम आणि दुसरी आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची टिप त्यांनी सांगितली ते म्हणजे कन्सिस्टन्सी, ज्याला आपण म्हणतो सातत्य, कंटिन्युटी. तुम्ही आज अभ्यास केला, 2 दिवस तुम्ही म्हणालात की माझा मूड नाही, मी अभ्यास बंद केलाय,
परत परवा उठून तुम्ही अगदी 12 तास अभ्यास केला, त्या अभ्यासाचा काहीही फायदा नाही. तुमच्या अभ्यासामध्ये एक सातत्य असलं पाहिजे. कंटिन्यू तुम्ही त्या स्टडीच्या प्रोसिजरमध्ये असला पाहिजे. मग कंटिन्यू प्रोसिजरमध्ये असणं म्हणजे काय, की तुम्ही पुस्तक घेऊन बसलात म्हणजेच तुम्ही अभ्यास केला असं होतं का? नाही. काही मुलं तासनतास डोळ्यासमोर पुस्तक घेऊन बसतात, पण डोक्यामध्ये वेगळेच विचार असतात. मग त्याला अभ्यास म्हणायचं का? नाही. ज्यावेळेला तुम्ही अगदी बाकीची कामं करत असताना सुद्धा जर तुमच्या डोक्यामध्ये तुमचा अभ्यास असेल, तर त्याला आपण अभ्यास म्हणू शकतो. कंटिन्युटी म्हणजे काय? तर तुम्ही समजा 4 दिवस अभ्यास केला आणि परत 2 दिवसाचा गॅप घेतला, तर असं अजिबात चालणार नाही. तुमचा तुम्ही कंटिन्यू त्या प्रोसेसमध्ये असला पाहिजे. म्हणजे एकही दिवस असा नाही गेला पाहिजे, की ज्यावेळेला तुम्ही तुमचं पुस्तकच पाहिलं नाही किंवा तुमचा अभ्यासच पाहिला नाही. त्याला म्हणायचं कन्सिस्टन्सी. आणि हे कधीपर्यंत करायचं? जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत. जर तुम्ही असा विचार करत असाल, की आता माझी प्री आली आहे, म्हणजे एक्झामची डेट आली, मग एक्झामची डेट आल्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली आणि मी 2 महिने व्यवस्थित अभ्यास केला. 2 महिन्यांनी माझी प्री झाली आणि आता मग बस प्री झाली म्हटल्यानंतर मेन्सची डेट येईपर्यंत, प्रीचा रिझल्ट येईपर्यंत मला अभ्यासाची आवश्यकता नाही. मेन्सची डेट आल्यानंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तर त्याला कन्सिस्टन्सी म्हणत नाहीत. ओके. तुम्ही एक्झामला म्हणजे सुरुवात केल्यापासून किंवा तुम्हाला MPSC द्यायची आहे, हे डिसाईड केल्यापासून तुम्ही अधिकारी बनणेपर्यंत, जोपर्यंत तुमच्या नावापुढे कुठल्यातरी अधिकाऱ्याचा टॅग लागत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या प्रोसिजरमध्ये असणं म्हणजे त्याला म्हणतात सातत्य किंवा कन्सिस्टन्सी. तर ही गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे. या 8 टिप्स आपल्या सरांनी फॉलो केल्या होत्या आणि त्यांनी राज्यामध्ये टॉप केलेलं आहे. ते राज्यामध्ये फर्स्ट रँकने आलेले आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर त्यांनी जो गायडन्स तुम्हाला केलेला आहे, तर त्या गायडन्सचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या. ज्या पण टॉपर्सचे किंवा जे पण क्वालिफाय झाले, ज्यांचे पण तुम्ही भाषण ऐकाल, त्यांचं इंटरव्ह्यू ऐकाल, टीव्हीवरती जी मुलाखत घेतली जाते ते ऐकाल, त्यांचं मनोगत ऐकाल, तर त्याच्यामध्ये त्यांनी किती स्ट्रगल केला किंवा ते कशा अडचणीतून बाहेर आले, ह्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. प्रेरणेसाठी ऐका. पण तुमचा फोकस जास्त कशावरती असला पाहिजे, की ते तुम्हाला काय टिप्स देत आहेत, त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये काय फॉलो केलं होतं, त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. कारण त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा ही तुमच्यासाठी काही क्षणांसाठी असेल, पण त्यांच्याकडून मिळालेल्या अभ्यासामधल्या टिप्स या तुम्हाला तुमची पोस्ट मिळेपर्यंत उपयोग येणार आहेत. त्यामुळे जर अधिकारी बनायचं असेल, तर तुम्हाला या गोष्टी फॉलोच कराव्या लागतील. आणि या कोणत्याही टॉपरनी सांगितलेल्या गोष्टी आहेत, ज्या की या सरांनी फॉलो केलेल्या आहेत. त्यांना काही असं उपजतच ते नव्हतं, की जन्मल्यापासूनच त्यांना असं माहिती होतं का, की मला सातत्य ठेवायचंय, मला बेसिक करायचंय. नाही. जेव्हा ते या प्रोसिजरमध्ये आले, तर त्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी या गोष्टी जाणून घेतल्या आणि मग त्यांनी तयारीला सुरुवात केली आणि म्हणून ते क्वालिफाय झाले. सो जेवढे पण MPSC मध्ये क्वालिफाय झालेले आहेत, ज्यांना पोस्ट मिळालेली आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. जे अजून या प्रोसिजरमध्ये आहेत, त्यांना कंप्लीट वॉरियर ऑफिसरचा पूर्णपणे सपोर्ट मिळणार आहे. सो जर तुम्ही अजून त्या प्रोसिजरमध्ये असाल, तर तुम्ही एक तर पहिली गोष्ट नैराश्यात जाऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. तुम्हाला जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहा. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल, तर कंबाईनमध्ये 65 मार्क्स कसे घ्यायचे याचा एक प्रॉपर प्लॅन मी तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती दिलेला आहे, जो तुम्हाला ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. तर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि त्यानुसार तुमचं प्लॅनिंग बनवा. तुम्ही नक्की कंबाईनमध्ये 65+ मार्क्स घेऊ शकता. आणि राज्यसेवा हे जरी तुमचं स्वप्न असेल, तरी सरांनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी आणखी काही लेक्चर्ससुद्धा वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केले जातील. त्यामुळे जर तुम्ही अजून वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या. कारण इथे तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड असे खूप उपयुक्त लेक्चर तुम्हाला मिळतील. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.